Hello everyone, welcome to all in our biology lecture. Today we discuss a chapter number 15, biodiversity, conservation and environmental issues. In this lecture, we are studying what is meant by biodiversity, then types of biodiversity, then we study the conservation of such a biodiversity, and lastly we see the environmental issues. So let's begin the lecture. Now we study the Biological Diversity Act 2002. India participated in Earth Summit, which was done in Rio de Janeiro, is a party to Convention on Biological Diversity, that is CBD 1992, in order to provide a framework for the sustainable management and conservation of our country natural resources. Government passed Biological Diversity Act (BD Act) in the year 2002 in compliance with CBD. या अर्थ परिषदेची परिपूर्तता करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने 2002 साली बायोडायव्हर्सिटी ॲक्ट जो आहे तो पास केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. The law broadly defines biodiversity as plant, animal, and microorganisms and their parts, their genetic materials, and byproduct. It excludes value-added products and human genetic material. बघा या ॲक्टच्या अंडर बायोडायव्हर्सिटीमध्ये काय काय येते बघा, प्लांट्स, ॲनिमल, मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांचे पार्ट्स, त्याचबरोबर जेनेटिक मटेरियल असेल किंवा त्यापासून तयार होणारे प्रोडक्ट्स आहे, हे ह्या बायोडायव्हर्सिटीच्या किंवा ह्या ज्या लॉच्या अंडर आलेले आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये ह्युमन जेनेटिक मटेरियल आणि व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट जे आहेत हे यामध्ये मात्र इन्क्लूड केलेले नाहीत. हे सोडून बाकी सगळे जे काही लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग प्रोडक्ट्स असतील, जेनेटिक मटेरियल असेल, बाय प्रोडक्ट असेल, ते ह्या बायोडायव्हर्सिटीच्या अंडर आलेलं आपल्याला पाहायला मिळते. रेग्युलेशन ऑफ ॲक्सेस टू इंडियन बायोलॉजिकल रिसोर्सेस as well as scientific catalog of traditional knowledge about ethnobiological material were the main objective for proposing this act. आता बघा या ॲक्टचा मेन पर्पज जो होता का जे काही इंडियन बायोलॉजिकल रिसोर्सेस जे आहेत किंवा सायंटिफिक कॅटलॉग जे आहे, ट्रॅडिशनल नॉलेज जे काय आहे वेगवेगळ्या पर्सनकडे असलेले, ज्याला आपण इथेनोबायोलॉजिकल मटेरियल अबाउट द इथेनोबायोलॉजिकल मटेरियल्स आपण ज्याला म्हणूया, काही ट्रॅडिशनल लोकांना ह्या ज्याचं नॉलेज किंवा आपण जे काही जुने माणसं जे आहेत यांना बरीचशी माहिती असलेली आपल्याला पाहायला मिळते. औषधी वनस्पती कोणत्या, त्यांचा उपयोग कोणत्या आजारावर केला जातो, हे काही लोकांना, जुन्या लोकांना, जे ओल्ड पीपल जे होते किंवा काही गावांमध्ये आहेत त्यांना असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. A three-tier system has been established with National Biodiversity Authority. त्यांनी एक 3 लेवलची सिस्टीम, 3 टायर सिस्टीम डेव्हलप केलेली आपल्याला पाहायला मिळते. नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी ENBA यांनी ॲट द नॅशनल लेवल, देन द स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड SBBS at the state level, and biodiversity management committee BMC at the local level for approval of utilization of any biological resource for commercial or research purpose. 3 टायर सिस्टीममध्ये 3 वेगवेगळ्या ऑथॉरिटीज काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिली आहे नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी, जे नॅशनल लेवलला काम करणार आहे. त्यानंतर दुसरी आहे स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड, जे स्टेट लेवलला काम करेल. तर बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज जे आहेत ज्याला लोकल लेवलला ज्या वेगवेगळ्या बायोलॉजिकल रिसोर्सेस आहेत त्यांचं कमर्शियल किंवा रिसर्च पर्पजसाठी युटिलायझेशन किंवा उपयोगासाठी अप्रुव्हल देण्याचं काम करणार आहे. इट इज मॅन्डेटरी फॉर फॉरेनर्स, दॅट इज NRI as well as Indian citizen and institute to seek permission from NBA before exploiting local resource. NBA has a power of civil courts. आता बघा एखाद्या बायोलॉजिकल रिसोर्सचा उपयोग करायचा असेल
मग तो रिसर्च पर्पजसाठी असेल किंवा कमर्शियल पर्पजसाठी असेल. तर एक बंधनकारक केलेलं आहे या ॲक्टच्या अंडर. फॉरेनर असतील, विदेशी असतील किंवा NRI असतील किंवा इंडियन सिटीजन इन्स्टिट्यूट असतील किंवा अदर संस्था असतील, तर त्यांनी अगोदर NBA कडून तो जो रिसोर्स जो आहे तो वापरण्याची परमिशन घेणं हे बंधनकारक आहे. नॉट सिकिंग अप्रुव्हल ऑफ NBA कॅन एन्कर जेल्स अँड फाईन अप टू 10 लाख रुपीज. बघा, जर त्या रिसोर्स वापरायची किंवा त्या प्लांटचा किंवा ॲनिमलचा उपयोग करण्याची परमिशन NBA कडून जर घेतली नसेल तर त्या व्यक्तीला जेलमध्ये जावं लागू शकतं. त्याचबरोबर 10 लाखापर्यंत त्याला दंडही होऊ शकतो. तर अशा प्रकारे हा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट आहे, ज्यामध्ये भारतामधले जे काही बायोलॉजिकल रिसोर्सेस जे आहेत, कन्व्हेन्शनल बायोलॉजिकल रिसोर्सेस जे आहेत, त्याला या लॉच्या अंडर प्रोटेक्ट करायचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतर आपण एन्व्हायरमेंटल इश्यूज कोणते आहेत, मेजर एन्व्हायरमेंटल इश्यूज कोणते आहेत ते आपल्याला इथं बघायचे. एक्सपोनेन्शियल ग्रोथ ऑफ ह्युमन पॉप्युलेशन coupled with industrial development has resulted in the rampant loss of natural resources over the last 10 decades. आपण बघतोय ह्युमन पॉप्युलेशन मोठ्या संख्येने वाढतंय, त्याचबरोबर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटही होते आणि याचा रिझल्ट जो आहे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत हे वेगाने कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या काही दशकामध्ये आपल्याला हे पाहायला मिळाले. दिस अनकंट्रोल एक्सप्लॉयटेशन ऑफ nature disturbed the delicate balance between living and non-living component of biosphere. हा जो ज्याला आपण म्हणूया अनकंट्रोल्ड एक्सप्लॉयटेशन आहे, अति वापर आपण ज्याला म्हणूया, नेचर यामुळे डिस्टर्ब झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. डिक्लाइन बॅलन्स, जो काही बॅलन्स आहे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग कॉम्पोनंटचा बायोस्फिअरचा, तो सुद्धा आपल्याला इथं या अतिरेकामुळे डिस्टर्ब झालेला आपल्याला पाहायला मिळतं. युटिलायझेशन अँड प्रोडक्शन ऑफ सिंथेटिक मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज हॅव पम्प्ड सेव्हरल अनडिझायर्ड सबस्टन्सेस इन इकोस्फिअर. युटिलायझेशन असेल, त्याचबरोबर प्रोडक्शन असेल. सिंथेटिक मटेरियलमध्ये कोणते मटेरियल जे मानव मेड आहेत, फॉर एक्झाम्पल प्लास्टिक असेल, ठीक आहे. कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज आहेत, आता वेगवेगळ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असतील, ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या सेव्हरल अनडिझायर्ड सबस्टन्सेस जे आहेत ते इकोस्फिअरमध्ये आपल्याला क्रिएट किंवा नवीन इकोस्फिअरमध्ये जे आवश्यकता नाही आहे तर ते इकोस्फिअरमध्ये आणि याच्या ह्या ॲक्टिव्हिटीमधून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अँड दिस रिझल्ट्स इन सेव्हिअर पोल्युशन. एनी सबस्टन्स दॅट कॉज पोल्युशन इज कॉल्ड पोल्युटंट. आता बघा, जे काही अननेसेसरी सबस्टन्स जर इकोस्फिअरमध्ये जर आले तर इकोस्फिअरमध्ये पोल्युशन होताना आपल्याला पाहायला मिळते. असे सबस्टन्स जे आहेत त्यांना आपण पोल्युटंट म्हणतो, जे पोल्युशन कॉज करतात. एनी सबस्टन्स दॅट कॉज पोल्युशन इज कॉल्ड पोल्युटंट. ज्या सबस्टन्समुळं पोल्युशन होतं त्या सबस्टन्सला पोल्युटंट म्हणायचं. इन ऑर्डर टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ अवर एन्व्हायरमेंट, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज पास द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. आता या अनुषंगाने एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन असेल किंवा क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट जी असेल ती वाढवणं असेल, यासाठी इंडियन गव्हर्नमेंटनी जे एक कायदा केलेला आहे त्याला आपण म्हटलं आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. 1986चा पर्यावरणाचा संदर्भातील कायदा केलेला आहे, ज्या अंडर पर्यावरण रक्षण आणि पर्यावरणाची जे काही दर्जा जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न या ॲक्टच्या अंडर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. Now we see the last point, that is Mission Harit Maharashtra, an ambitious project of planting 50 crores trees in 4 years was taken by government of Maharashtra in the year 2016. Under this project, yearly targets were given to each district. आता एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जो आहे महाराष्ट्र शासनाने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 50 कोटी झाडं जे आहे ह्या 4 वर्षामध्ये लावण्याचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रयत्न असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याची सुरुवात 2016 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या प्रोजेक्टच्या अंडर
प्रत्येक वर्षी प्रत्येक डिस्ट्रिक्टला काही टार्गेट दिलेले आपल्याला पाहायला मिळते. दिस प्लांटेशन ड्राईव्ह इज द लाईन विथ नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी NFP. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीच्या अंडर हे प्लांटेशन ड्राईव्ह आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. विच एम्स ॲट मेंटेनिंग 33% फॉरेस्ट कव्हर इन द कंट्री. याचा महत्त्वाचा उद्देश जो आहे 33% फॉरेस्ट कव्हर जो आहे या कंट्रीमध्ये देशामध्ये आपल्या देशामध्ये मेंटेन ठेवायचा. A 24 hours toll free helpline number is there. Number that is 1926. एक 24 तास टोल फ्री नंबर दिलेला आहे ज्याचा नंबर आहे 1926, ज्याला आपण हेलो फॉरेस्ट हॅज बीन सेट अप द प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्लांटेशन प्रोटेक्शन अँड फॉर मास अवेअरनेस. या नंबरवरून आपण कॉल केल्यानंतर आपल्याला प्लांटेशन एखाद्या झाडाचं प्लांटेशन कसं करायचं किंवा प्रोटेक्शन करताना काय काय केलं पाहिजे त्या झाडाचं किंवा मास अवेअरनेस जो आहे ते यांच्या थ्रू केल्याने पाहायला मिळते. हेलो फॉरेस्ट या एका सुविधेतून होताना आपल्याला पाहायला मिळते. द फॉरेस्ट डिपार्टमेंट हॅज क्रिएटेड ए मोबाईल ॲप्लिकेशन कॉल्ड माय प्लांट्स टू रेकॉर्ड डिटेल्स ऑफ प्लांटेशन सच ॲज नंबर स्पेसीज अँड लोकेशन. एका फॉरेस्ट डिपार्टमेंटने एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे माय प्लांट नावाचं, ज्यामध्ये प्लांटेशनबद्दलची माहिती जी आहे ते नंबर किती झाडं लावली, कोणत्या स्पेसीज लावल्या आणि कुठं लावल्या याची माहिती या ॲप्लिकेशनद्वारे रेकॉर्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. ऑथॉरिटीज आर एक्सपेक्टेड टू टेक केअर ऑफ सॅपलिंग इन द फर्स्ट इयर दॅट इज इयर 2016. 2.87 करोड सॅपलिंग्स वेअर प्लांटेड. आता ऑथॉरिटी जे आहे दॅट आर एक्सपेक्टेड टू टेक केअर ऑफ सॅपलिंग, त्यांनी ते जे झाडं लावलेले आहेत त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, त्या रोपांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या प्रोग्रामांतर्गत 2016ला 2.87 कोटी झाडं लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर 2017मध्ये 5.17 कोटी, तर 2018मध्ये 15.17 करोड प्लांटेशन काउंट हॅज बीन अचीव्ड. एवढ्या प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळते. इन दिस इयर 2019 द गव्हर्नमेंट एम टू phenomenal गव्हर्नमेंट एम ॲट ए phenomenal 33 करोड सॅपलिंग प्लांटेशन. आणि 2019मध्ये गव्हर्नमेंटचा असा मानस आहे का ते 33 कोटी रोपं जी आहे झाडांची ती लावणार आहे. विच वॉज लॉन्च ॲट आनंदवन वरोरा. आनंदवनला वरोरा जे आहे तिथं आपल्याला हे प्रोग्राम जो आहे 2019ची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू अडॉप्ट जापनीज मियावाकी मेथड ऑफ प्लांटेशन फॉर धिस प्रोजेक्ट. जापनीज मेथड जे आहे त्याचं ॲडॉप्टेशन केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट हॅव रन सक्सेसफुल पायलट प्लांटेशन प्रोग्राम्स युजिंग मियावाकी पॅटर्न इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट. फॉर एक्झाम्पल बीड, हिंगोली, पुणे, जळगाव, औरंगाबाद एक्स्ट्रा. अशा प्रकारे या स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंटने सोशल फॉरेस्ट डिपार्टमेंटने हे जे प्लांटेशन ड्राईव्ह जो आहे तो मियावाकी पॅटर्ननुसार सक्सेसफुली बीड असेल, हिंगोली असेल, पुणे, जळगाव, औरंगाबाद यासारख्या डिस्ट्रिक्टमध्ये सक्सेसफुली हा प्लांटेशनचा प्रोग्राम त्यांनी रन केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे.